कशी आहे माझी फिश तुम्हाला मी दाखवते हं. काय झालं ते फिश टँक आहे माझ्याकडे खूप दिवसापासून आहे, पण मग ते ठेवलेलं नव्हतं. तर आता इतके जस्ट त्याने मासे वगैरे सगळं सामान आणलं आणि फिश टँक धुवायला घेतलं. धुतलेलंच होतं पण तरी पण मी परत धुवायला घेतलं आणि ते फिश टँक माझ्याकडनं टिचलं. पण मग त्याला आता एवढं सामान आणून ठेवलेले, मग ही पण आणलेली होती माझी, मग काय करायचं परत घेऊन गेली. मग त्यांनी तो बोलला की त्याला म्हणजे ते काच वगैरे बसवायला पण बराच खर्च आहे, त्यापेक्षा तुम्ही नवीनच टँक घेऊन जा. मग ही टँक घेऊन आली परत. चला माझं फिश टँक बघत राहा तुम्ही कसं वाटतं ते. मला आहे ना म्हणजे फिश म्हणजे खूप आवडतं, खूप छान दिसतात ते. ओपन होती पाणी निळ्या, ओपन होती पाणी निळ्या कलरची. माझे हात काढले का कसे झालेत. आता उद्या माझं पंचिंग कसं होणार. नाही नवीन आणले तर नवीन लावून घे, जुनं राहू द्या. चालूच असणार आहे ते, ते ठेवून द्यायचं का. याला हे लागलं ना दीदी, stop करून दे. अजून मला टेबलला पण हे बसवायचं आहे, चिटकवायचे निघून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे माझ्यावर फिश टँक आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हां. तर तुम्ही म्हणशाल यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणलेले, तर शक्यतो रे ना 8 हे गोल्ड प्रकारचे फिश घ्यायला पाहिजेत आणि 1 ब्लॅक घ्यायला पाहिजेत. चांगले असतात ते खूप, मी स्वतः अनुभवलं पण आहे. पण ह्यावेळेस म्हणजे याआधी पण मी असे ना कलरमध्ये पण फिश आणलेले, छान वाटतं ते सुद्धा. तर म्हणजे तेच म्हणजे कंटाळा आला होता मला गोल्डच वापरून, पण तेच वापरावे तसं बघायला गेलं तर. पण हे पण जरा छान वाटतं, विविध प्रकारचे गोल्ड पण वापरलेले. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर आहे त्यांचे. असं म्हणजे त्यांच्याकडे बघितलं का मनाला असं मनमोहक असतात ते खूपच. मग त्यामुळे मी यावेळेस असे वेगवेगळ्या प्रकारचे आणले. तर तुम्ही पण नक्की फिश टँक वापरून बघा, तुम्हाला पण काय अनुभव येतो. म्हणजे अनुभव आपल्याला येईलच आणि खूप चांगलं येईल तो पण. तर चला माझा आजचा व्हिडिओ मी इथंच एंडिंग करते आणि यानंतर आपण नवीनच पुन्हा एका ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय, गुड नाईट.